रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते हैं इस खबर की ओर। कन्नड़ तालुका के नेवपुर इलाके में मातोश्री पन्नत सड़क निर्माण कार्य में 23 लाख रुपए के बड़े भ्रष्टाचार का गंभीर आरोप लगाया गया है। ग्रामस्थों का कहना है कि बालखेड़ फाटा से तात्याराव आवरे के खेत तक सड़क कागजों पर पूरी दिखाई गई है, लेकिन हकीकत में वहां कोई सड़क बनी ही नहीं है। बालखेड़ फाटा से अहिरे के खेत तक की सड़क कागजों में पूरी दिखा दी गई है, जबकि जमीन पर कोई सड़क निर्माण कार्य नहीं हुआ है, जिससे ग्रामीणों में गहरा आक्रोश व्याप्त है। ग्रामस्थों ने प्रशासन से तत्काल जांच कराने और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। नमस्कार, आपण कन्नड तालुक्यातील बालखेडा इथे आलेलो आहे। त्या पांधन रस्त्यामध्ये बिनधास्त बोल आणि भ्रष्ट अधिकाऱ्याची पोलखोल आपण जाणून घेऊ। शेतकऱ्यांकडून काम न करता बोगस बिल काढून निष्ठ कागदावर बिल काढलेले आहे। काय नाव तुमचं? माझं नाव अंकुश कौतिक मुरमडे। काय झालेलं होते? हे रस्ता नुसतं बनलेला नाही, नुसतं चाटा मारतो, नुसतं कागदी बनलाय। किती बिल काढलेलं आहे? इसं बिल काढलंय पहिले 9,24,605। नंतर किती बिल काढलं? नंतर पूर्ण कुशल बिल काढले गेले। एकूण किती बिल होतं टोटल? एकूण बिल 23,85,000 काही वर होती। तर आपण काय सांगणार की बा या ज्यांनी हे रोड पांढरा रस्ता न बनवता बिल काढलं यांच्यावर काय? आम्ही बनताना गन फोन केले, पण ते आम्हाला धमकी देतात, दुसरे धमकी देता म्हणजे बा की बा तुम्ही म्हणजे करू करता नसतं। नाही, तुम्ही वरिष्ठांना काय सांगणार की या संबंधित ग्रामसेवक और सरपंचावर काय गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? हो, त्यांचा कारवाई केली गेली पाहिजे। बघू शकतात की शेतकऱ्यांची किती पिळवणूक होत आहे। परस्पर बिल काढून आता आपण सगळ्या रस्त्यावर बघितला असता की नुसतं कागदावरच रस्ता आहे, पूर्ण बिल काढून घेतलेलं आहे। म्हणजे की शेतकऱ्यांची पिळवणूक कमीत कमी 23 लाखाचं बिल परस्पर काढून आज विद्यार्थ्यांना जायला रस्ता नाही, शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही। आणि विशेष म्हणजे त्यांना जे त्यांचे विहिरी और गोठे मंजूर झालेले आहे, जर ते अडवणूक केले तर ते त्यांचे ते बिल बी काढत नाही। म्हणजे ते त्यांची सगळ्यात फसवणूक करत आहे आणि त्या अधिकारी सध्या त्याच्यात कुठेतरी हातमिळवणी करताय असं वाटतंय। यांच्यावर वरिष्ठांनी गुन्हा दाखल करून चौकशी करून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे। माझे नाव स्वरूप पुंडलिक चिकणे। आम्ही या शाळेत या रस्त्याने जातो। आम्हाला नेवपूर मध्ये शाळेत जावं लागतं आणि पाण्या पावसात आमची शाळा डुबते, आमचा अभ्यास पण होत नाही। आम्हाला या चिखलातून जावं लागतं आणि जास्त चिखल आहे या पांदीने, आम्हाला याच्यातून जाता येत नाही। काय समस्या तुमची? समस्या आमची रस्त्याबद्दल, रस्ता त्यांना करून द्यावा आम्हाला, आमचा असं मागणी आहे त्याच्याकडे, पण ते कोणतंच करत नाही, काहीच नाही बा। असं ते व्हायला पाहिजे। आमचे मुलं बाळ हे रस्त्याने जातात, चिखलातून जातात, कायम करता, असं कवर चालतंय आमचं। ज्यावेळेस आम्ही मागणी करतो त्यावेळेस आम्हाला दाखवते आम्हाला पुढे। हा रस्ता मंजूर झालेला असून सुद्धा या रस्त्याचे बिल काढण्यात आलेले आहे असं सांगितलं होतं, काय सांगाल? आता बिल काढून घेते त्याने, पण रस्ता व्हायला तयार नाही ना, बिल काढून घेते त्याने। म्हणजे बिल काढलेलं आहे, बनलेलं नाही। आपण बघू। नाव कोमल दीपक चिकणे। आम्ही खंडोबावाडी येथून शाळेत जातो। मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। रस्त्याने काय त्रास होतो तुला? आम्हाला चिखलातून जावं लागतं, आमचा अभ्यास पण होत नाही, आमची शाळा बुडते, वेळ पण जायला लागतो। बालाबाई दीपक चिकणे। आम्ही नेवपूरचे राहणार। बालखेड ते खंडोबावाडी पर्यंत रस्ताच नाहीये। नेवपूर ते खंडोबावाडी पर्यंत रस्ताच नाहीये। आम्हाला लाईट बी नाहीये, रस्ता बी नाही, आम्हाला चिखलातूनच वापरणं पडतं। बनलेला नाही रस्त्यावर, ते काढलेले असं मधल्या माणसाने, पण आम्हाला ठावच नाही ना, आम्हाला रस्ताच नाही, रस्ताच नाही बनला ना।
पण तो गव्हर्नमेंटला असं दाखवण्यात आलंय की हा जो रस्ता आहे तो पूर्णतः बनवलेला आहे. डुप्लिकेट असन किंवा बोला. सर माझं नाव आहे शांताराम शंकर मुरमडे आणि या रस्त्याला जेवढे बी शेतकरी ह्या एरियामधले पाठिंबा देत आहे, समजा सपोर्ट करताय, तर यांचे गायगटो या हिरीचे कामाचे जे म्हणजे मंजुरी झालेली आहे याच्याकरता अद्याप यांनी एक बी मास्टर भरलेलं नाही आणि 1 रुपयाची समजा आम्हाला लाभ मिळाला नाही. आम्ही जेवढा बी सपोर्ट केला तेवढा आम्हाला हे समजा पिळवणूक करताय. किती असे लोक आहे एकंदरीत की ज्यांना वैयक्तिक लाभ मिळत आहे? सुद्धा तो गव्हर्नमेंट कडनं अदा झालेला आहे. सर असे जवळपास तिकडे 4-5 आहे आणि आतापर्यंत ज्याच्या पण विहिरी व्हायली आमच्या या रस्त्याच्या व्यतिरिक्त दुसरी लोक आहे ज्यांच्या विहिरी झालेल्या नाही त्यांना लाभ मिळालेला आहे. आणि इकडे समजा आम्ही कामं करून आम्हाला समजा पूर्ण आमचं कंप्लीट होऊन जवळपास 1.5-2 वर्ष होत आले, आम्हाला 1 रुपयाचा बी लाभ भेटलेला नाही अजून. या संदर्भात काही तक्रार वगैरे दाखल केली नाही? तक्रार बी दाखल केली सर आम्ही, पुन्हा जनसुनावणीला बी गेलतो तरी पण त्यांनी आम्हाला समजा काही त्या बारेत समजा काही रिस्पॉन्स दाखवला नाही. दत्त चिकणे राणा नेपूर बारखेडा संडेराववाडी आम्हाला रस्ताच नाही, चिखलातून जावं लागतं. आमची भरती परेशानी होती, मुलाची सुद्धा होती. रस्ता बनले आम्हाला रस्ताच नाही पाहिल्यापासून 30-40 वर्षापासून आम्ही चिखलातूनच वापरतो. ट्रेन पण नाही, आम्हाला काही सोय नाही आमच्याकडे. लाईट पी नाही रस्ताच राहतो आम्ही. तुम्ही आता ज्या रस्त्याने जाता येतात तो किती किलोमीटरचा रस्ता आहे? 1 किलोमीटरचा. मग तो रस्ता माग बनलेला आहे असं आलेले होते? नाही, रस्ताच नाही बनलेला आमचा, अजून बनलेला नाही. मग त्या रस्त्यावरती पैसे तर काढण्यात आले, मग ते आता मधल्या लोकांना खाऊन गेले आहे. रस्ताच नाही बनवताय ना. पैसा पूर्ण काढलेला आहे पण रस्ता तुमचा अद्याप नाही. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। इस गंभीर आरोप के बाद प्रशासन की प्रतिक्रिया का इंतजार है, जिससे क्षेत्र में विकास कार्यों की पारदर्शिता सुनिश्चित हो सके। फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।